श्रोते हो, आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कृषी क्षेत्रातून होणाऱ्या निर्यातीबाबत. जागतिक व्यापार संघटनेनं अन्नधान्य तुटवड्याचा सामना करणाऱ्या गरजू राष्ट्रांना भारतातून अन्नधान्य निर्यातीची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी जागतिक व्यापार संघटनेला केली. इंडोनेशियातील बाली इथं आयोजित G20 राष्ट्रांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक प्रमुखांच्या बैठकीतील अन्न असुरक्षिततेसाठी जागतिक सहकार्य या चर्चासत्रात सीतारामन बोलत होत्या. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताच्या जीडीपीमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा वाटा मागील काही वर्षात परत एकदा वाढून 18% गेला आहे. भारत सरकारच्या आर्थिक पाहणीमध्ये म्हटल्याप्रमाणे मागच्या वर्षात कृषी आणि कृषी संबंधित निर्यातीत 23% अधिक वाढ झाली आहे. मागील वर्षात कृषी क्षेत्रात 3.9% वृद्धी नोंदवली गेली आहे. भारताच्या कृषी उत्पादनात सातत्याने विक्रमी वाढ होत आहे. पण रशिया युक्रेन युद्ध, अमेरिका आणि इतर युरोपियन देशांमध्ये उसळलेला महागाईचा आगडोंब, खनिज तेलांची वाढती किंमत, पुरवठ्यामध्ये निर्माण झालेले अडथळे अशा अनेक कारणांमुळे जागतिक पातळीवर अन्नधान्य पुरवठ्याचा तुटवडा आहे. त्यामुळे अशी संधी उपलब्ध झाल्यास भारत आंतरराष्ट्रीय निर्यातीमध्ये आपला हिस्सा वाढवू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतमालाच्या किमतीमध्ये सातत्याने अनिश्चितता दिसते आहे. त्याला अस्मानी आणि सुलतानी अशी 2 कारणे आहेत. 2022 मध्ये उन्हाळा लवकर सुरू झाल्याने गव्हाचे उत्पादन कमी झाले. गव्हाची मागणी देशांतर्गत आणि देशाबाहेरही वाढली आणि पुरवठा कमी झाला, हेही सत्यच आहे. त्यामुळे गव्हाच्या निर्यातीला दिलेली परवानगी सरकारला मागे घेणं भाग पडलं. या पार्श्वभूमीवर कृषी अर्थतज्ञ आनंद गाडे म्हणाले, देशातील शेतकरी 2 प्रकारे जोखमींच्या गर्तेत सातत्याने अडकत असतो. यात पहिले येते ती पीक उत्पादकता आणि दुसरा येतो तो शेतमालाचे बाजारभाव. नैसर्गिक आपत्तीत रोग, किडींचे आक्रमण, कमजोर वाहन, जमिनींची उत्पादकता आदी कारणांमुळे पीक उत्पादकता प्रभावित होत असते. मात्र या निसर्गामुळे निर्माण होणाऱ्या जोखमी अधिक असते. बाजारभावात मात्र तसे नसते. उत्पादकता कमी अधिक झाली तरी बाजारभाव व्यापाऱ्यांच्या हातात असतो. एकीकडे चांगले दर मिळायला लागले की नफेखोरीसाठी ही बाजार व्यवस्था दरावर प्रभाव टाकते. यातून शेतकरी सुटला असता महागाईच्या नावाखाली सरकारी नियंत्रणे बाजारभावाची जोखीम वाढवतात आणि शेतकरी तणावात येतो. यात व्यापारी नफेखोरी आपण एक वेळ समजू शकतो. मात्र महागाई नियंत्रणाच्या नावाखाली दर वाढण्यापूर्वीच होणारा सरकारी हस्तक्षेप मात्र न समजण्या पलीकडचा आहे. केंद्र सरकार संभावित महागाई नियंत्रणाच्या साठी हरकतीत येते आणि आपल्याकडील साठा खुला करणे, व्यापाऱ्यांवर धाडी टाकणे, साठा मर्यादा नियंत्रित करणे, निर्यात बंद करणे आदी हातखंडे आजमावते. निवडणुकांव्यतिरिक्त साखर, कापूस प्रक्रिया उद्योगातील लॉबी केंद्रांवर प्रभाव टाकून निर्यात निर्बंध टाकतात. या सर्व प्रकारांमुळे भारताची शेतीमाल निर्यात म्हणून असलेली प्रतिमा कधीच मलिन झाली आहे. तसा जगात आपण शेतीमाल उत्पादनात पहिल्या 3 क्रमांकात स्थान पटकावून असलो तरी निर्यातदार म्हणून आपले 1 ते 5% दरम्यान जागतिक तुलनेत स्थान आहे आणि तेही बेभरवशाचे म्हणून याला आपल्याला विसरता येणार नाही. अलीकडेच 3 जुलैला आपण 16 लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली. रशिया युक्रेन युद्धानंतर भारताच्या सुरू असलेल्या गहू निर्यातीमुळे चांगले दिवस आले. 5 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निर्यात आढावा बैठकीत त्यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा राखा, ज्यामुळे अन्नधान्य आणि अन्य कृषी उत्पादनांसाठी विश्वसनीय स्रोत म्हणून भारताची ओळख निर्माण होईल असा विश्वास दिला होता. या कौतुकाने निर्यातदार प्रभावित असतानाच अवघ्या 8च दिवसात 13 मेला सर्व गहू निर्यातीवर अचानक बंदी घालण्याचे आदेश सुटले. निर्यातदारासह देशभरात यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. मात्र धोरणात बदल झाला नाही. अखेर 2.25 महिन्यानंतर 3 जुलैला किमान बंदरावर अडकलेल्या गहू निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यातही केवळ सुट्या गव्हाला परवानगी आहे. गव्हाचे पीठ, रवा, आटा आदी प्रकारांवर मात्र बंधने कायम आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी परवा मंगळवारी संसदेत गहू निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या दरावर काही प्रतिकूल प्रभाव पडला नाही, हमीभावाच्या वर बाजारभाव असल्याचे सांगितले. गव्हाला यंदा प्रति क्विंटल 2015 रुपये हमीभाव आहे. बाजारात विविध जातीच्या गव्हांना सर्वसाधारण गटात 1800 ते 2800चा दर सध्या आहे. वास्तवात निकषांच्या कसोटीला उतरल्यास हमीभावही कमीच असतो. गव्हाचे दरही यंदा हमीभावाच्या वर असले तरी यंदा पंजाबात
गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात उत्पादकता घसरल्यामुळे उत्पादनही कमी झाले आहे. यामुळे सरकारी खरेदी आपले उद्दिष्ट गाठू शकले नाही हे विसरता कामा नये. यंदा तसे पाहिले तर पंजाब, उत्तर प्रदेशातील निवडणूक पूर्व प्रभाव म्हणा, यंदा ऐतिहासिक आणि विक्रमी गहू निर्यात झाली आहे. चांगली परकीय गंगाजळी हाती लागली आहे. जून अखेरपर्यंत 15,840 कोटी रुपयांची सुमारे 72,39,000 टन गव्हाची निर्यात झाली आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर भारताला मिळालेली ही मोठी संधी आहे. जगभरातील अन्नधान्याचे मार्केट भारताला खुणावत असताना आपले निर्यात धोरण शेती क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने असे पूरक राहिले तर देशालाही अडचणीच्या काळात मदत होते. हेच या यंदाच्या निर्यातीतून समोर येते. शेतीमाल निर्यात धोरणातील धरसोडपणा हा गव्हाप्रमाणे साखर, कापूस, कांदा, दूध उत्पादने आदींबाबतही सातत्याने होत असतो. यात प्रामुख्याने भरडला जातो तो शेतकरी. साखरेचे यंदा विक्रमी उत्पादन झाले आहे. यंदाही विक्रमी निर्यातीनंतर साखर गोदामे फुलले आहेत. यामुळे परेशान झालेल्या साखर उद्योगाने गेल्या महिन्यापासून निर्यात कोटा वाढवून देण्याची केंद्र सरकारकडे याचना करत आहे. मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही. या सर्वांकडे केंद्र सरकारने अत्यंत प्रभावीपणे पाहिले पाहिजे. भारताला जगाचा अन्न पुरवठा देश होण्याची मोठी संधी आहे. या निमित्ताने भारतीय शेतकरी, कृषी प्रक्रिया पूरक आदी उद्योगांनाही संधी मिळू शकेल याचा सर्वस्वी विचार करण्याची वेळ आज आली आहे. किमतीतील हे चढ उतार केवळ गव्हातच नव्हे तर इतरही पिकांमध्ये दिसून आली आहे. मे महिन्यापासून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या पाम तेलाची किंमत जागतिक वायदे बाजारात 40% घसरली. कापूस 150 सेंट्स प्रतिपौंडावरून 90 सेंट्स पर्यंत आला. सोयाबीन $18 प्रति बुशेलवरून $14 तर सोया तेल 79 सेंट्सवरून 55 सेंट्सवर घसरले. या घसरणीचे मुख्य कारण अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्ये चालू झालेली आक्रमक व्याजदर वाढ आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थांना मंदीच्या लाटेत ढकलले जाईल अशी निर्माण झालेली धारणा आहे. अर्थात यावर भारताची अंतर्गत मागणी मात करेल अशी अपेक्षा भारत सरकारची आणि इतर तज्ज्ञांची आहे. अशा विविध पिकांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील किमतीत घट झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा फायदा कमी होण्याची शक्यता आहे. यावर अधिक चर्चा करताना शेतकरी संघटनेचे सहसंस्थापक विजय जावंडिया म्हणाले, भारत हा कृषीप्रधान देशच होता आणि आहे. आपल्या देशाला सोन्याचा धूर निघणारा देश म्हणायचे. त्याचं कारण असं होतं की आपल्या इथून निर्यात खूप व्हायची आणि ती सुद्धा सगळी शेतीमालाची, मसाल्यांची, रेशमी कापडांची आणि याच्या बदल्यात सोनं यायचं, चांदी यायची आणि त्याच्यामुळे भारतात सोनं आणि चांदी होतं आणि म्हणून सोन्याचा धूर निघणारा देश. मग हे बदलत कसं गेलं? इंग्रज सुद्धा आले, त्यांनी सुद्धा लुटलं, पण तरीही इंग्रजांच्या काळात सुद्धा आपल्या देशातनं शेतीमालाची निर्यात खूप होत होती आणि त्याच्यामुळे आपला रुपया आणि पाऊंड जवळपास बरोबरीचा होता. आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपल्या जीडीपी मध्ये, देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा हा जवळपास 50% होता असं म्हणतात. पण आजची जर परिस्थिती पाहिली आपण तर शेतीचा वाटा हा आता फक्त 16% आलेला आहे. काही काही राज्यांमध्ये तो 12% आहे आणि आजही आपली जनता ही 50% तरी शेतीवर जगते आहे. त्याच्यामुळे आपल्या देशातली शेती ही गरिबी जास्त असं झालेलं आहे. शेतीमालाची निर्यात वाढवण्याकरता खूप मोठा आपल्याला स्कोप आहे. आज आपण जवळपास $49 बिलियन यावर्षी निर्यात केलेली आहे. ती मागच्या वर्षीपेक्षा 20% जास्त आहे. जवळपास $41 बिलियन 2021 मध्ये आपण निर्यात केलेली होती. आपण कापूस आजही निर्यात करू शकतो, करतोय आपण. मध्ये तर आपण 70-80 लाख गाठी निर्यात केल्या होत्या, पण यावर्षी आपण फक्त 40 लाख गाठीच निर्यात करू शकलो. आपण गहू आणि तांदूळामध्ये आज आपण स्वावलंबी झालेलो आहे, आत्मनिर्भर झालेलो आहे. परंतु दुसरीकडे आपण खाद्यतेलामध्ये, डाळीमध्ये अजूनही आत्मनिर्भर नाही आहे. गहू आणि तांदूळामध्ये आत्मनिर्भर झालो कारण आपण शेतकऱ्यांना MSPचं संरक्षण दिलं, मिनिमम सपोर्ट प्राइसला संरक्षण दिलं. त्या पद्धतीने आपल्याला डाळी आणि तेल बियांमध्ये संरक्षण देता आलं नाही कारण आपलं धोरण त्या बाबतीत कमी पडलं. मला असं वाटतंय की 140 कोटी लोकांकरता आपण गहू आणि डाळींमध्ये आत्मनिर्भर होण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या देशातनं अजून निर्यात वाढू शकते आणि आयात कमी होऊ शकते आणि आपला रुपया वधारू शकतो. आजच पाहणं, युरोपमध्ये
युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं तर आपल्याला गहू निर्यातीचा स्कोप मिळाला. आपण आतापर्यंत तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात करतोय, चीनला पण निर्यात करतोय, बासमती तांदूळ आपण सगळ्या अरब कंट्रीजना निर्यात करतोय. आपल्या देशातनं भाजीपाले फळं निर्यात होतात आहेत, ऑर्गॅनिक सुद्धा निर्यात होण्याचा स्कोप खूप आहे. पण एक सशक्त धोरण, व्यापारी धोरण पाहिजे शेती करता निर्यातीचं, आणि एक असं धोरण पाहिजे आयातीचं की ती आयात करून आपण इथे शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांची लूट वाढू देणार नाही, असं पाहिजे धोरण आपल्याला. पण मला असं वाटतंय की MSP मिनिमम सपोर्ट प्राइस जी लाल बहादूर शास्त्रींनी सुरू केली होती 1965 मध्ये, त्याची जर हमी दिली शेतकऱ्यांना, किंवा तुम्ही कितीही पिकवा, डाळी पिकवा, तेलबिया पिकवा, फळं पिकवा, भाजीपाला पिकवा, आम्ही तुम्हाला एक MSPचं संरक्षण देऊ, त्याच्यापेक्षा कमी किंमत होऊ देणार नाही, तर या देशामध्ये सूर्यप्रकाशाचा वापर, पावसाचा वापर, पाण्याचा वापर करून शेतकरी उत्पादन वाढवू शकतो. आज असं म्हटलं जात आहे की शेतकऱ्यांनी ऊर्जादाता व्हावं. पण हा शेतकरीच तर आहे की जो सूर्य ऊर्जेचा योग्य वापर करतो, अत्यंत कार्यक्षम वापर शेती करते, आणि त्यातनं जे काही उत्पादन होतं ते जेव्हा आपण सगळे 140 कोटी लोक खातो त्यातनं आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजे हा अन्नदाता आपला ऊर्जादाता आहे, हे विसरता कामा नये. पण मी अत्यंत नम्रपणे सांगतो की आम्ही जर कार करता ऊर्जा तयार केली किंवा उद्योगाकरता जर ऊर्जा तयार केली तर त्याला सबसिडी देतो, पण माणसाकरता ऊर्जा तयार करणारा हा अन्नदाता, हा ऊर्जादाता, याला आम्ही अनुदान देत नाही. मला असं वाटतंय की स्वतंत्र भारतामध्ये किंवा 1990-91 नंतर या शेतकऱ्यांना युरोप आणि अमेरिकेच्या शेतकऱ्यांप्रमाणे अनुदान, त्याला सबसिडी म्हणू नका, त्याला एक एनकरेजमेंट म्हणा, त्याला प्रोत्साहनपर रक्कम म्हणा, अशी देण्याची व्यवस्था जर असती आणि आता झाली भविष्यात, तर भारतातला शेतकरी हा चमत्कार करून दाखवू शकतो, याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी जी होती, ही उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती झाली. मला असं वाटतं की पुन्हा उलट करायची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने आपल्या पोराला MSc BSc ऍग्रिकल्चर करून शेतीचा धंदा करण्याकरता प्रोत्साहित करायला पाहिजे. त्याला साथ देणारं धोरणात्मक निर्णय आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने घेतलं पाहिजे. मी केंद्र सरकार याच्याकरता म्हणतो की शेती जरी घटनेप्रमाणे राज्याचा विषय असला तरी शेती संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय हे केंद्र सरकारकडे आहेत, आणि म्हणून MS स्वामीनाथन फार्मर्स कमिशननी शेती हा कंकरंट लिस्टमध्ये असावा याची शिफारस केलेली आहे. मला असं वाटतं की भविष्यात जर आमच्या देशातली बेरोजगारी पण दूर करायची असेल आणि खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारत आणि सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास आणि सबका प्रयास, तर शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीच्या प्रयासामध्ये सरकारच्या धोरणात्मक पाठिंब्याची जर शेतकऱ्यांना पुष्टी मिळाली तर शेतीचं उत्पादन चमत्कार करेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. श्रोते हो, देशातून कृषी उत्पादनाची जी निर्यात होते त्यात वाढ होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने 2018 मध्ये कृषी निर्यात धोरण जाहीर केले. या धोरणाच्या अंमलबजावणीत राज्यांचाही सक्रिय सहभाग असावा व त्यादृष्टी प्रत्येक राज्याने स्वतःचे स्वतंत्र धोरण तयार करावे असे सूचित करण्यात आले होते. त्यादृष्टीने आपल्या राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्रात एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आली होती. या धोरणाची अंमलबजावणी कार्यक्षमतेने होण्यासाठी मुख्यतः समूह केंद्र क्लस्टर ही संकल्पना धोरणात मांडण्यात आली आहे. फसल बीमा योजना, कृषी विकास उपयोजना अशा अनेक योजनांमधून कृषी क्षेत्राचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. कृषी प्रधान असलेला भारत आता शेती क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा एक वेगळा आदर्श घालून देत आहे. एकीकडे भारतातील शेती उत्पादनं आणि अन्नधान्यामुळे जगाची भूक भागवली जात आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ही मेहनत भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत बनवत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020-21 या आर्थिक वर्षाच्या आधीच म्हणजे 10 महिन्यांमध्ये भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 25% वाढ झाली आहे. कृषी क्षेत्रात सुयोग्य धोरणांचा वापर होऊन भारतीय अर्थव्यवस्थेत खऱ्या अर्थाने समृद्धी यावी असाच सगळ्यांचा विचार असेल. याचबरोबर आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती गुरुनाथ तिरवणकर, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन दर्शना जोगदनकर.